जैन बोर्डिंगच्या विषयात माननीय देवेंद्रजींची भूमिका स्पष्ट आहे। माननीय देवेंद्रजींचं माझं सातत्यानं त्यांच्या अनेक सूचना गेल्या काही दिवसांमध्ये या विषयात येत आहेत, परंतु याचा एक वेगळा गैरफायदा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी, स्वतःचं राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्याने चालवलं। गुरुदेवजी आहेत, आपण भेटायला या विषयावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत उभे राहा, आम्हाला सहकार्य करा, अशी एक भावना त्यांनी व्यक्त केली। पुण्याचे विषय आहेत, राजकीय विषय आहेत, विषय आहेत, निवडणुका आलेल्या आहेत, काल माननीय देवेंद्रजींच्या संदर्भात हा कुठलाही विषय काल झालेला नाही। काही आपल्यातल्या लोकांनी हेच चालवलं की मी हा विषय तिथं घेऊन गेलो किंवा जे राजकारण चाललं ते अजिबात नाही। पण जैन बोर्डिंगच्या विषयात माननीय देवेंद्रजींची भूमिका स्पष्ट आहे। माननीय देवेंद्रजींचं माझं सातत्यानं त्यांच्या अनेक सूचना गेल्या काही दिवसांमध्ये या विषयात येत आहेत आणि म्हणून या विषयाला एक आज मला असं वाटतं की काही निर्णय पुढच्या काळात होणं अपेक्षित असेल तर एक या शहराचा खासदार म्हणून, या शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका महत्वाची याच्यामध्ये काय असावी याबाबत जेव्हा विषय झाला, परंतु याचा एक वेगळा गैरफायदा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी, स्वतःचं राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्याने चालवलं। मागच्या 2 दिवसापूर्वी जैन धर्मीयांचे जे गुरुदेव आहेत, जे आज इथे या विषयासाठी स्वतःहून ते बसलेले आहेत, त्यांचं शांततेमध्ये आंदोलन चालू आहे। त्यांनी एक आव्हान केलं मला कि आप पुणे के जनप्रतिनिधि हो, पुणे के आप राजा हो, हमारे जैन समाज को आपकी सहायता चाहिए और मेरी आपसे आह्वान है कि आप यहाँ आइए, आपण इथं या आणि 3 दिवसात व्यक्तिगत स्वरूपात त्यांचा सुद्धा संपर्क होता। त्यांनी सुद्धा सांगितलं की गुरुदेवांनी आपल्याला बोलवलंय, आपण दर्शनाला या, म्हणजे थोडं काय जे राहिलंय तो पडदा क्लिअर होईल। तुमच्याबद्दल समाजाची स्पष्ट भावना आहे की याच्यामध्ये कागदपत्र पाहिल्यानंतर तुमचा कुठेही सहभाग नाही हे समाजाला माहिती, आणि आपणही पाहिलं असे अनेक व्हिडिओज, अनेक स्टेटमेंट जैन समाजाच्या माध्यमातून झाली। आजही दुपारी माननीय गुरुदेवजींच्या आदेशानं जैन समाजाचं एक शिष्टमंडळ माननीय कुमारजी, मला वाटतं त्याच्यामध्ये आपण आणि आपले काही सहकारी त्या ठिकाणी भेटायला आले आणि आज गुरुदेवजी आहेत, आपण भेटायला या विषयावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत उभे राहा, आम्हाला सहकार्य करा, अशी एक भावना त्यांनी व्यक्त केली। आणि म्हणून आज मी इथं आल्यानंतर पहिली ती भूमिका मांडली आणि गुरुदेवजी जे आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं की लवकरात लवकर हा विषय संपला पाहिजे, हा व्यवहार रद्द होण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत, आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे। आणि त्यामुळं समाजाच्या भावनाही लक्षात घेऊन याच्यामध्ये आता स्वतःहून पुढे जाऊन या विषयात मी आश्वस्त केलं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा विषय कसा संपेल यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत उभा आहे। कुठली व्यवस्था, कुठलाही विषय असेल तर त्याच्यामध्ये कुठेही निष्पक्षपणे मी याच्यात माझी भूमिका घेईन आणि या विषयाला तुमच्या सोबत उभा राहून हा विषय कसा सोडवता येईल यासाठी मी आपल्या सोबत आहे। आणि म्हणून मी आज त्यांना या ठिकाणी भेटायला आलो। लवकरात लवकर या विषयात मार्ग निघेल। जैन समाज आमचा, जैन बांधवांना अपेक्षित असल्या पद्धतीनं, अशा पद्धतीनं याच्यातनं 100% मार्ग निघेल। सर ऐका नाही आतमध्ये नाही हो बाबा, आतमध्ये नाही, आतमध्ये नाही झालं तसं बाबा, आतमध्ये शांततेत झाले ना।
सगळ्यांचं ऐकलं. पण तोडगा काढण्यासाठी थोडा मागे घे ना, ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात तोडगा निघलाय का? व्यवहार रद्द झाले का? तोडगा निघलाय का? तोडगा काढण्यासाठीच या ठिकाणी मी त्यांची भेट घेतली आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर याच्यात मार्ग काढू असं